दिव्यांश 11 आर्यम यस सोनारपाडा टीम, राकेश म्हात्रे प्रतिष्ठान आपण पाहता सोनारपाडा टीम त्यांना फाईट करेल आणि नक्कीच हा संघ पुरस्कृत केलाय ते आमचे मित्र मांगरोळ संघाचे विस्फोटक खेळाडू चेतन पाटील यांनी नक्कीच पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळेल. सोनारपाडा टीम सामन्याला सुरुवात होईल. या एकव्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो आम्ही परिवर्तन येत आहेत. व्हॉइस ऑफ डोंबिवली, स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली, घारिवली गावचा घोडाबाज रोशन संती ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि या दरम्यान जयेंद्र शेठ बोडके साहेबांचं देखील आगमन झाले आणि त्यांना विनंती करतो या आपण मंचावरती आपल्या सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल SP ग्रुप चषकामध्ये. चला बॅट्समनना पाठवायचे आहेत. थँक्यू सो मच सोनू बांगर आणि थँक्यू सो मच नितीनजी काळन सर. पहिल्या फेरीमधील हा रेग्युलर गटामधील दुसरा सामना आहे. स्वर्गीय येसुबाई भोईर, योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली आणि त्यांना फाईट करतोय दिव्यांशी 11 आई गावदेवी RM सोनारपाडा संघ. सोनारपाडा आणि उंबारली या दोन संघांमध्ये हा सामना. या सीझनमध्ये हे दोन्ही संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि ते दोन संघ आमने सामने आहेत. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन साईनाथ दादा पाटील, रविदादा पाटील आणि शेवल शेठ साळवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेचे मॅनेजमेंट गुरु आपण पाहतोय राकेश दादा पाटील, नितीन दादा म्हात्रे यांची देखील फार महत्त्वाची भूमिका आहे या स्पर्धेमध्ये. दोन्ही संघांसाठी एक सूचना असेल. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे आणि जर 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकली नाही उंबारली या टीमला ही सूचना असेल कारण की प्रथम ते फिल्डिंग करतायत. एकूण 13 संघांना सोमनाथ दादा आतापर्यंत पॅनल्टी लागली आहे अंतिम षटकामध्ये, त्यामुळे ही सूचना नक्कीच आम्ही प्रत्येक संघाला देतोय. सामना सुरू होतोय. टायमर ऑन आहे. टाइम आम्ही सेट केलेला आहे. स्टॉप वॉच सुरू होईल जेव्हा पहिला चेंडू पडेल. गोलंदाजी मार्कवरती ज्युनियर प्रेम भोईर आणि स्ट्राईक इनला फलंदाज अनिकेत पाटील आणि योगेश पाटील ही जोडी. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, विकेट किपर बीट झाले. बॅट्समन देखील पूर्णपणे सरप्राईज झाले. बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. अविनाश टेंबे सर आहेत मॅम फ्रॉम वांगणी चे नामवंत पंच आपण पाहू शकाल JP पॅनलचे. कुडसावरे धावसंख्या धावफलकावरती आहे 1. योगेश पाटील ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. चेतन पाटील पुरस्कृत हा संघ आहे. दिव्यांशी 11 गावदेवी RM सोनारपाडा संघ आणि त्यांना फाईट करतोय स्वर्गीय येसुबाई भोईर, योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. योगेश पाटील स्ट्राईक इनला आहेत. प्रेम भोईरने या सीझनमध्ये इम्प्रेस केलेला आहे. स्ट्रायकर गोलंदाज. वेगवान चेंडू आणि वेगाने उत्तर दिलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय योगेश पाटीलच्या बॅटमधून.
थँक्यू सो मच. निलजे नाईट स्पर्धा गाजवली सोनारपाडा टीमने. 16वी ट्रॉफी जिंकली या सीझनमधील. चॅम्पियन झाले काल. 15वा फलंदाज ज्याने चौकाराने अकाउंट ओपन केलेला आहे योगेश पाटील. ऑन स्ट्राईक. अपिलाने याआधी चौकार लगावला होता. दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय. विकेटचं बदल. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन योगेश पाटील. बॅक टू द पवेलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. प्लम झाले. गुड डिसिजन अविनाश सर. यस डीजे. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. प्रथमेश पालकर येतोय. ज्युनियर प्रेम. बॅटची कडा आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. सोनारपाडा टीमचे खंदे समर्थक जीतू कातोड म्हात्रे साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. धावसंख्या 6. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज प्रेम भोईरने. ज्युनियर प्रेम भोईर गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका इनफिल्डच्या वरून. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच डीजे गणेश. अप्रतिम संगीत ते देखील सादर करतायत. चौथी रात्र आहे आणि दुसरा सामना सुरू आहे. कल्याण डोंबिवली मधील हे दोन नामवंत संघ आमने सामने आहेत. प्रचंड वेग आला डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1-10. थँक्यू सो मच. काल हे दोन संघ आमने सामने आले होते. स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये आणि ते दोन संघ SP ग्रुप चषकाच्या पहिल्याच फेरीमध्ये आमने सामने आहेत. सिनियर प्रेम भोईर येत आहेत. याआधी आपण ज्युनियर प्रेमला पाहिलं. आता मात्र सिनियर प्रेम भोईर येतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश पालकरी स्ट्राईक इनला आहेत. ऑन साईडला गेलटा डीप मध्ये फिल्डर आहेत. अलोंग द कार्पेट. चेंडू चला डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. अनिकेत पाटील या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. एक बाद 12. राईट मोर द विकेटने प्रेम हाफ ट्रॅकर. चेंडू बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. आला हा डॉट बॉल. डोंबिवली मधील हे दोन नामवंत संघ आहेत. उंबारली आणि सोनारपाडा
या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. यानंतर सामना असेल विनर विनर. ड्राइव्ह करतायत, लॉफ्टेड कव्हरचा फटका इनफिल्डच्या वरून, स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. SP ग्रुप चषक चौकार. नवीन पाटील आणि प्रसाद पाटील ऑफिशियल गुणलेखक आहेत. बॅटची कडा होती, शॉट फाईन लेगला चूक झाली आहे. डीप मध्ये राजकुमार पाटील पायाने हा चेंडू अडवत आहेत आणि आपल्या टीमसाठी नक्कीच या 2 धावा देखील वाचवलेल्या आहेत राजकुमार पाटीलने. मिल्टीच्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. SP ग्रुप चषक आपण पाहतोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साईनाथ दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन. हाफ ट्रॅकर हा चेंडू वेगवान हा चेंडू होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आला. हा डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. राईट मोर द विकेटने गोलंदाजी करतायत. हाफ ट्रॅकर चेंडू अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती आपण पाहिलं आणि डॉट बॉल येतोय. मिस्टॅमिंग झेलची शक्यता असेल. भावेश पाटीलने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन प्रथमेश पालकरी. बॅक टू द पविलियन आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 18 धावा. MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अल्पावधीमध्येच त्यांनी आपल्या नावाची छाप सोडली आहे या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल. क्या बात आहे. ओमसाई MTC या यूट्यूब चॅनेलला अजून कोणीही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. घ्याल का कोणी चाय? बघा 6 मिनिटे घेतलेली आहेत पंच. उंबारली या टीमने 2 षटकांसाठी. गोलंदाज ज्युनियर प्रेम. बघा चहा लवर जर कोणी असतील तर चहाचा आस्वाद घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. आयोजकांच्या वतीने चहाची व्यवस्था आहे. रोज प्रेक्षकांसाठी चहाची व्यवस्था असते कारण की खूप चहा लवर देखील असतात. आणि यस ही गोल्डन विकेट मिळवली आहे. जो अनिकेत पाटील सर्वाधिक फॉर्म मध्ये होता तोच अनिकेत पाटील धावबादच्या स्वरूपात झालाय बाद. महेंद्र शेठ बोडके साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. यस नो वेट या 3 शब्दांचा वापर झाला नाहीये त्यामुळेच फलंदाज झालाय बाद. यस विकी शेलार सर चाय लवर आहेत. ते देखील चहाचा आस्वाद घेत आहेत. विकी सर पहिल्यांदाच असं वाटतं की प्रेक्षकांसाठी देखील आयोजकांच्या वतीने चहाची व्यवस्था पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये असं घडतंय. ही पहिली स्पर्धा असेल. काल वेद यांचा जो व्हिडिओ होता तो भरपूर व्हायरल झाला. अशोक भाग्यवंत साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेद सोमनाथ भोईर सोमनाथ दादा यांचे सुपुत्र आहेत. 1 लाखपेक्षा जास्त 1,70,000 लाईक्स व्ह्यूज आपण पाहिले त्या व्हिडिओला.
क्या बात है. गोलंदाज ज्युनियर प्रेम, क्या बात आहे. टायमिंग चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर येत आहेत चेंडूवरती. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. दिव्यांशी 11 चेतन पाटील पुरस्कृत संघ. सॉफ्ट आणि खेळतायत. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता आणि पाव लागेल. SOUT. फलंदाज झाले बाद आर्यन ठाकूर. बॅक टू द पवेलियन. दोन्ही मध्ये नक्कीच गमतीशीर चर्चा सुरू आहे की काल नक्कीच तुम्ही आम्हाला हरवलं, आज तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न असेल. कारण की काल उंबारली टीमला सोनारपाडा टीमने पराभूत केलं होतं. यस, बॅट्समन पाठवा आपण. आणि जे न्यू बॅट्समन असतील त्याने थोडंसं लवकर या जेणेकरून आपला वेळ वाचेल. कारण की टायमर सेट आहे, परंतु जेव्हा बॅट्समन बाद होईल तेव्हा स्टॉपवॉच बंद असणार आहे. पिंटू दादा पाटील यांचं इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. गोरसे बी या टीमचे डाय हार्ट फॅन आहेत. काल रात्री 2:30 वाजता आम्हाला कॉल आला होता पिंटू दादा पाटील यांचा. दादा स्वागत आहे. काय सामना झाला काल रात्री. 20,000 प्रेक्षक ऑनलाईन होते आणि 20,000 प्रेक्षक ग्राउंडवरती होते रात्री 3 वाजता देखील. संपूर्ण शहापूर तालुका आला होता नितीन सर बोरशेती टीमला सपोर्ट करण्यासाठी. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. गतीमध्ये परिवर्तन केलंय. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया या चेंडूचा. लेफ्ट ओव्हर द विकेटने आलेत आणि एक नॅचरल अँगल ते निर्माण करतायत. स्लोअर ऑन यॉर्कर हाताळलेला आहे गोलंदाज ज्युनियर प्रेमने. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 4 बाद 23. बॅकफुटवरती आहे. अपेक्षित बॅटिंग आतापर्यंत होऊ शकली नाहीये. तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. चिराग ठाकूर लेफ्ट मोर द विकेटने. प्रचंड वेग आहे. ज्युनियर प्रेम भोईरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 षटकं हाताळली आहेत. अवघ्या 14 धावा खर्च करतोय आणि एक सफलता प्राप्त केली आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. दिव्यांशी 11 गावदेवी RM सोनारपाडा या टीमची 4 बाद 23. आणि आत्ताच ज्यांचं नुकतंच आगमन झालं होतं पिंटू दादा पाटील यांनी आपला ATM ऑन केलेला आहे आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करा आणि 500 रुपयांचं पारितोषिक मिळवा. आयवा जेलसाठी पिंटू दादा पाटील यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे सोमनाथ दादा, आपलं मनापासून आभार. कारण की 3 षटकांसाठी फक्त तुम्ही 11 मिनिटं घेतलेली आहेत. आयोजकांचा वेळ ते वाचवतायत. उद्या खऱ्या अर्थाने जगात भारी 19 फेब्रुवारी शिवजयंती आणि साईनाथ दादा पाटील यांचा वाढदिवस.
अपील अपील आणि यस फिंगर अप फलंदाज झाले बाद बिग विकेट डाऊन अमोल पाटील बॅक टू द पवेलियन. अमर ठाकूर येत आहेत. संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे आणि संघाला सावरण्याचं काम करावं लागेल. हा कारनामा अमर ठाकूरने अनेक वेळा केलेला आहे सोनारपाडा या टीमसाठी. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये आलेला आहे तेव्हा तेव्हा संघाला सावरण्याचं काम तारणार आहे अमर ठाकूर. सो मच. याच दरम्यान ऋषिकेश पाटीलांनी यश पाटील साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे. अमर ठाकूर फलंदाज द बाहुबली आणि त्यांच्यासाठी सॉन्ग देखील आपण ऐकलं डीजे मास्टर गणेशच्या माध्यमातून. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला ते मिड ऑनला येत आहेत. हा चेंडू फील्ड करण्यासाठी थोडीशी घाई केली. जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील चेंडूवरती. एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 25. नाराज आहे सोमनाथ भोईर कारण की एक धाव होती थोडीशी चूक केली. साहिल सेवेकर होते अपकमिंग रायझिंग स्टार ज्याने या सीझन मध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा विक्रम केलेला आहे. परफेक्ट यॉर्कर कल्याण डोंबिवलीचा लसित मलिंगा गोलंदाजी मार्कवरती आहे. भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि खऱ्या अर्थाने सोमनाथ दादा यांनी याही मॅच मध्ये SP ग्रुप चषकामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. किट स्पॉन्सर देखील आहेत वेद सोमनाथ भोईर. 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन जोडलेले आहेत. क्षेत्ररक्षक आहेत ज्युनियर प्रेम भोईरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. डोंगरे साहेबांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे या SP ग्रुप चषकामध्ये. नवीन फलंदाज मंथन येत आहेत. अमर ठाकूरला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल कारण की धावा बनल्या नाहीयेत. त्या धावा बनवाव्या लागतील. यावेळी ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू झाला डीप मध्ये. सीनियर प्रेम भोईर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 27. 27 धावा धावफलकावरती. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. सागर फराड रोशन फराड आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. यश आहेत जे सोनारपाड्याचे आहेत आणि सोनारपाडा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. यश मुरबाडे ऑन साइडला खेळतायत. एकच धाव घेणार आहे अमर ठाकूर कारण की अंतिम षटकामध्ये त्याला स्ट्राईक हवी आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 28-28.
कक्ष आपण पाहू शकाल आपल्या डाव्या बाजूला. कालपासून तेच चित्र आहे. फुलटॉस चेंडू बॅटची कडा. शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक आहेत राजकुमार पाटील. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती यश पाटील आहेत. या अंतिम षटकामध्ये अपेक्षित बॅटिंग होऊ शकली नाहीये कारण की 6 फलंदाज झालेत बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले. 28 धावा. 28. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग यश पाटील करतायत. इम्प्रेस केलेला आहे. काल ज्या चुका झाल्या होत्या उंबारली टीम कडून निलजेच्या नाईट स्पर्धेमध्ये त्या चुका दुरुस्त करून या SP ग्रुप चषकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पूर्णपणे शांत ठेवलं जात आहे सोनारपाडा टीमला या मॅच मध्ये. 29-29. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय आणि चौथ्या रात्रीमध्ये आपण आहोत आणि पहिल्या रात्रीपासून अनेक उलटफेर झालेले आहेत. खऱ्या अर्थाने उलटफेर साठी हे ग्राउंड ही स्पर्धा जाणली जाते. ऑन साइडला बिग हिट. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतो मंथनच्या बॅटमधून. थँक्यू सो मच. दोन चेंडू शिल्लक आहेत. मंथनने षटकार लगावलाय. 35 धावा धावफलकावरती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस. लेग ब्रेक हा चेंडू आला. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. राईट मोर द विकेटने आले. फिंगर रोल केले. लेग ब्रेक हा चेंडू पूर्णपणे शांत ठेवलं जात आहे. 35 आणि शेवटचा चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 आणि काल देखील हेच टार्गेट होतं. उंबारली या टीम समोर 36 धावांचं टार्गेट होतं आणि त्या धावा काल बनल्या नाहीत. परंतु कालचा दिवस वेगळा होता. आजचा दिवस वेगळा आहे. कालची स्पर्धा वेगळी होती. आजची स्पर्धा वेगळी आहे. 36 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. स्वर्गीय येसुबाई भोईर, योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमला आणि या 36 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली आमचे गुरुवर्य आमचे आदर्श नितीनजी काळन सरांचा आवाज. भडवल B+ या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे कारण की हा सामना संपल्यानंतर लगेचच विनर सामना होणार आहे. त्यामुळे पहिला सामना जिंकलेला आहे भडवल B+ या टीमने. त्यामुळे त्यांच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या टॉससाठी.
पाठवा. वरून इथे उपस्थित राहिलेत आणि चांगली भूमिका. 30 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आणि बघायचं आता बॅट्समन लगेच पाडवायचे आहेत. टीम स्वर्गीय येसुबाई भोईर व स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. आज आपण पाहिलं तर स्वर्गीय येसुबाई भोईर यांच्या प्रथम पुण्यतिथी सुद्धा आपण पाहिली. 1 वर्ष झालं आपण पाहतोय. आमचे मित्र प्रेम भोईर यांच्या आजी निकाल नक्कीच बघा. टार्गेट सुद्धा 36, गाणंही 36च ऐकायला मिळालं. आणि हीच तर ओळख आहे गणेश पाटील यांची. छत्तीसचं टार्गेट आहे. या मॅचचा विजेता आणि रोल B+ मध्ये मॅच होईल. लक्षात घ्या ती मॅच 4 ओव्हरची असेल. त्यानंतर पुन्हा रेग्युलरच्या तिसऱ्या मॅचकडे आपण वळू. नागा विरुद्ध साप्याची वाडी, वाडेकर विरुद्ध हेडुटणे हिमांशी 11 गावदेवी हेडुटणे संघ पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. उंबारली 40+ संघाने सुद्धा निघूच्या नाईट स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकलेले आहेत. सचिन भोईर अँड कंपनी. मागच्याही वर्षी निघूच्या नाईट स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकले होते. अनिकेत टाइम सुद्धा मी सेट करणार आहोत. पहिला बॉल पडल्यानंतर पहिलाच बॉल कव्हरच्या वरून बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. फलंदाज पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. (2025 2026) जर सीझन वरती तुम्ही एक नजर जर टाकली, 1-2 मॅच जर वगळल्या तर यशने प्रत्येक टीमच्या विरुद्ध चौकार षटकाराने सुरुवात केलेली. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू इथे मात्र छोटा टॅप केलंय. पण त्याच्या समोर अनिकेत पाटील सुद्धा आहेत. खाली यशने जबरदस्त कामगिरी केली होती. मालिका वीरच्या रेसमध्ये सुद्धा ते होते. कदाचित तिथे या पाईक त्याला मिळाली असते. मात्र त्या शेवटच्या मॅचमध्ये त्यांच्यावरती थोडंसं अवघड होतं. त्याचं कारण 31चं टार्गेट होतं आणि 31 मधल्या 27 रन्स यशला करायच्या होत्या आणि त्यातल्या 18 प्रेमने केले. आणि प्रेम जवळजवळ सिरीजच्या रेसमध्ये आला होता. इथे चेंडू हवेत आहे. टायमिंग बघा किती चांगलं आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6. जबरदस्त बघा. ऍक्शन रिप्ले बघा. आणि यासाठी मी कौतुक करतो यश पाटीलचं. मी मग पहिल्या सीझन पासून सुरुवात करतोय 2025-26 पासून हेच बोलत आलोय की उंबारली गावाचे पुढचं भवितव्य आहे. फक्त त्याला मार्गदर्शन पाहिजे. आणि जर सोमनाथ भोईर असतील तर नक्कीच त्याला मार्गदर्शन मिळेल. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर योगेशने केलाय. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज रनआउट. राजकुमार एकही चेंडू न खेळता रनआउट.
थोडासा योगेशने कदाचित लगेच रिव्ह्यू घेतला असता, मात्र त्याच्या मनात हेच आणि योगेशमध्ये चर्चा सुरू होती. एक रन जरूर इथे मिळाली. 11 वरती पहिला धक्का लागला. टार्गेट फारसं मोठं नाहीये. 36चं टार्गेट आहे. स्वर्गीय यशोबाई भोईर व स्वर्गीय योगेश पवार गावदेवी उंबारली संघासमोर. इथे हलक्या हाताने खेळतात. हे संयम आहे यशकडे. त्याचमुळे यश आम्ही उल्लेख केलो असतो. ज्या प्रकारे अनिकेत पाटील सुद्धा जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू सोनापाडा संघाचा. दुसऱ्या बाजूला उंबारली संघाचा जो तुम्ही विचार केला तर यश पाटीलच्या नावाची चर्चा आहे. आणि ज्यावेळी यंगस्टर चांगला खेळ करतात, मात्र या बॉलनंतर मी नक्कीच उल्लेख करेल, कटकरण्याचा प्रयत्न होता. वेग प्रचंड आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्यात 12. विकेट एक गेली आहे. राजकुमार एकही चेंडू न खेळता रनआउट जरूर झालेत. बऱ्याच वेळा मी पाहतो यंगस्टर ज्यावेळी फॉर्म मध्ये असतात, चांगला खेळ ज्यावेळी करत असतात, मात्र त्यांच्यासाठी एकच गोष्ट सांगेल की जे आपले सिनियर खेळाडू असतात त्यांचा तुम्ही आदर करा. जवळजवळ 2.5 मिनिटाचा वेळ गेला. म्हणजे लवकरच ओव्हर टाकलेले. बऱ्याच वेळा आपण पाहतो 4 मिनिटात एक षटक होतं, मात्र 2.5 मिनिटात अनिकेतने एक षटक टाकलेले. आता यश केने आलेत. टायगर चषकची नाईट स्पर्धेतील मेगा फायनल मॅच. काय जबरदस्त गोलंदाजी केली यश केनेने. पूर्णपणे त्या मॅचला कलाटणी दिली. 2 षटकांच्या स्पेलमध्ये फायनल मॅचमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला. त्यानंतर नेजे ग्राउंडमध्ये सुद्धा 6 बॉल 7 रनची गरज असताना 6 धावा अपोजिट टीमला त्यांनी करून दिल्या नाही. कालही चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे यश केने सध्या चर्चेत आहेत, मात्र यश नाही आहेत. मला वाटतं आता कदाचित चेंज केलं जाते. थोडीशी चर्चा झाली. अनिकेत, योगेश आणि त्यानंतर आता गोलंदाजी करण्यासाठी अमर ठाकूर आलेत. कालचे सतीशदादा पाटील चषकाचा चॅम्पियन संघ होता. नाईट स्पर्धा सलग 2 या संघाने जिंकल्या. टायगर चषक आणि सतीशदादा पाटील चषक. टायगर चषकमध्ये आपण पाहिलं तर तब्बल आयवा कॅचसाठी 24,500 रुपयाचं कॅश प्राईज होता आयवा कॅचसाठी. आणि याच विभागातील काकडवलचे जे प्रेक्षक होते त्यांनी आयवा कॅच पकडली होती. दुसरे जे प्रेक्षक होते त्यांना 13,500 कॅश प्राईज मिळाले. ते प्रेक्षक आय थिंक बुरदुलचे होते. म्हणजे प्रेक्षकांना पर्वणी असते. टायगर चषक आणि सतीशदादा पाटील चषक सेमी फायनल म्हटल्यानंतर अमर ठाकूरचं जवळचं नाते. मागच्याही वर्षी तेच कारनामा त्यांनी केला. याही वर्षी सेमीफायनल मॅच संघ अडचणीत होता. मॅच जिंकून दिल्याने आतापर्यंत तब्बल 16 ट्रॉफीज सोनारपाडा संघाने जिंकलेले आहेत. दुसऱ्या बाजूला उंबारली संघालाही तुम्हाला विसरून चालणार नाही, त्यांनी 10 ट्रॉफी जिंकलेले आहेत. या मॅच मध्ये 12 वरती 1 विकेट गेलेली आहे. यानंतर विनरची मॅच होणार आहे 4 ओव्हरची. बडवल B+ आणि या मॅचचा विजेता. लगेच टॉस होईल या मॅच नंतर. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यात. यावेळी मात्र हलक्या हाताने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रथमेश पालकर दिलेत. कालच सतीशदादा पाटील चषकमध्ये बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड त्याला मिळाला. 4 कॅचेस 1 रनआउट आणि रोख रक्कम 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि 1 सुद्धा ट्रॉफी. अमरच्या पहिल्याच बॉलवरती 1 सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 13 वरती आपल्याला पाहायला मिळते. आणि कमी धावांमध्ये बऱ्याच वेळा मॅचेस रंगतदार होतात. 36चं टार्गेट जरूर ठेवले. दिवांशी 11, जय गावदेवी RM 11, SB प्रतिष्ठान सोनारपाडा. सातत्याने आज जरी चेतन पाटील यांनी या संघाला पॅक केलं असेल, मात्र संपूर्ण वर्षभर गणेश पंडित पाटील एडुटणे यांनी या संघाला पॅक करून ठेवलेलं आहे. एक यशस्वी उद्योजक आकाश गायकर साहेबांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. वळूया मॅचच्या दिशेने. 13 वरती 1 अशी परिस्थिती या मॅच मध्ये उंबारली संघाची. अमर इथे मात्र खेळायचं होतं. रनआउटची संधी असेल, मात्र बघायचं आता वाटतं की फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलेत. मात्र तरी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल एक्झॅक्ट काय घडलंय. विकी शेलार आमच्या सोबत आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. होमसे MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. क्रिएटिव्ह विट क्वालिटी. नॉट आउट. अमल गोल फिरले त्यानंतर बॉल लावलाय. ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती.
एकने धावसंख्या पुढे सरकली ती 14 वरती आपल्या पाहायला मिळते. अमर चांगली गोलंदाजी करतायत. जरी मॅच आपण पाहिलं तर बॉल टू इक्वेशन जरी असेल मग ते दोन असे संघ आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये ज्यांची सातत्याने दहशत आहे. सहजा मॅच सोडणार नाहीये. या मॅचचा रिझल्ट काही लागू शकतो. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाऊ शकते मात्र जर अमरचं षटक चांगलं आलं तर. या दरम्यान आपण पाहतोय जयवंत पाटील साहेबांचं आगमन झालं आणि जयवंत पाटील साहेबांचं स्वागत षटकाराने करत असताना फलंदाज यश पंडित पाटीलच्या बॅट मधून आलाय सिक्सर. नवीनच स्मेल लक्षात घ्या. या स्पर्धेचा नियम आहे धावा झाल्यात 20 आणि 20 मधले 19 धावा यश आहेत. जबरदस्त टायमिंग. कोणत्याही गोलंदाजाच्या विरोधात षटकार मारी टाकत. ज्यावेळी पहिली स्पर्धा उंबारली संघाने जिंकली नाबाली येते तिथे फायनल मॅच झाली होती जीजी स्पोर्ट वाकवर आणि केतन मात्रेला जो षटकार मारला होता याच यशने. अपील केलं जात आणि बघा आता स्वतःवरती नाराज आहेत. एक्झिट त्यांना सिंगल घ्यायची होती षटकारानंतर मात्र आता पायचीच्या स्वरूपात बाद होतील यश. 20 वरती लागणारा दुसरा धक्का. वीस बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या मॅच मध्ये 16 रन्स करायचे आहेत. दिव्यांश 11 सोळापाडा संघ कधी पलटवार करेल. हनुमान शिंदे साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. युवासेना प्रमुख साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. SP ग्रुप चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. चेंडू शिल्लक आहेत 20 धावा करायच्या 16. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय ज्युनियर प्रेम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सातत्याने लेदर बॉल क्रिकेट त्यानंतर टेनिस. चांगला चेंडू होता. सन्मान दिलाय मिडॉपला अमोल आहेत. एकच धाव मिळेल. अमोलकडे ही संधी नाहीये ना कारण की या क्षेत्र जे फलंदाज आहेत ते इतक्या वेगाने धावलेत की रनआउटची संधी नाहीये. 21 धावा झाल्यात. 19 बॉलमध्ये 15 रन्स या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. आणि अशा मॅचेसमध्ये सोनापडा संघ बऱ्याच वेळा पलटवार करतो कमबॅक करतो. मात्र बघा जे मैदान वेगळं आहे स्पर्धा वेगळी आहे. काल या स्पर्धेमध्ये 34 धावांचं संरक्षण झालेलं आहे. नावाली संघाने केलं होतं गेसर टीमच्या विरुद्ध. तर इथे संधी आहे. ऑन साईडला खेळायचे. मॅच संपली नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा झालेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 18 धावा करायचे आहेत 15 या मॅच मध्ये. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळायचे लक्षात घ्या. दिव्यांशी 11 जयगावदेवी RM 11 सोनारपाडा ही आपल्याला सूचना असेल की या स्पर्धेचा नियम सांगतोय. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात टाकायचे लक्षात घ्या. आणि त्या 5व्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये येईल. आणि बऱ्याचशा संघाचं ते सोबत ते घडलेलं आहे. 13 संघांसोबत आता बोलतो. 18 चेंडू 15 धावांची गरज. जास्त गर्दी नकोय. या ओव्हरसाठी 5 मिनिटाचा वेळ सोनापडा टीमकडे. यश केने आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 चेंडू 15 धावांची गरज. या मॅच मध्ये आपण पाहतोय मॅच संपली नाहीये. आता सोनापडा चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही पाहिली. उंबारली संघ जो खेळतो या मैदानात
त्यांच्या माध्यमातून आपल्याला जबरदस्त डे नाईट स्वरूपात अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. राजेशजी पाटील साहेबांचं आगमन झाले. तिळसी बँकेचे आपण पाहिले तर संचालक आहेत, साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर या राजेशजी पाटील साहेब आपलं SP ग्रुप चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बघू शकाल आपल्या स्क्रीनवरती साहेबांची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. ओमचा MTC लाईव्ह. आणि आले बघा त्यांनी विचारलंय आमचे याच मांगरूळ गावचे कार्यसम्राट माजी सरपंच आपण पाहिलं मांगरूळचे विपाटी. आणि या दरम्यान चेंडू उंच गेलाय. यश केनेचा बॉल पाठवून दिला मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. अश्विनी हॉटेलचे प्रॉपरेटर त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. राजेशजी पाटील साहेब ज्यांची नेहमीच चर्चा असते आणि सध्या ते आपल्या स्क्रीनवरती आहेत. आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सरपंच मांगरूळचे श्री रवी शेठ पाटील साहेबांना तुम्ही पाहता. आणि त्यानंतर या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने ज्यांनी नेहमीच दोस्ती रिलेशन ज्यांनी जमलेले आहेत, अध्यक्ष साईनाथ पाटील फाउंडेशनचे श्री साईनाथजी रघुनाथ पाटील साहेब, राजेशजी सावराम पाटील साहेबांना तुम्ही पाहताय. संचालक TDC बँक, अध्यक्ष अंबरनाथ ग्रामीण भारतीय जनता पार्टी साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हाय चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता. आता रनआउटची संधी असेल. नाही, 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात भावेशने. धावा झाल्या 29. 16 बॉलमध्ये आता फक्त 7 करायचे त्या मॅच मध्ये आपण पाहतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचा मी SP ग्रुप चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या मॅचचा विजेता आणि वडवल B+ संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डॉट बॉलची ते समाप्ती करी. यश केनेकडे व्हेरिएशन आहे. यंगस्टर आहेत. आताच 2-3 वर्ष आपण पाहिलं तर त्याचं करिअर सुरुवात झालेली आहे आणि अजून ते चांगले गोलंदाज बनवू शकतात. आणि सध्या तरी या 2 वर्षात त्यांची चर्चा आहे. इथे फटका चांगला आहे. बॉल वाईड स्ट्रॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर आलाय. सिक्सर. स्कोर इज लेवल. एका धावेची अजूनही गरज. स्कोर इज लेवल. आज तुम्हाला काय करायचं नव्याने, मात्र इथे रिव्हर्स फटका खेळायचा प्रयत्न बघा. प्रेमला तुम्ही पाहतायत. 13 चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. पहिल्या डावात 6 विकेट सुद्धा गेलेत. त्यामुळे यानंतर 12 बॉल जरी डॉट आले तरी मॅच जिंकू शकतात, मात्र विकेट शाबूत ठेवावं लागतील. कंपल्सरी चेसिंग आहे, माफ करा. कल्याण डोंबिवलीमध्ये